हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसकेएसएस मॅथ्स अकॅडमी. लास्ट लेक्चरला आपण महत्त्वाची मेथड पाहिलेली आहे किंवा एक फॉर्म पाहिलाय त्याचं नाव आहे रो इक्वलम फॉर्म. आज आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स बघणार आहोत. जेव्हा आपण हा युनिट स्टार्ट केला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ह्या युनिटमध्ये दोन पार्ट करणार आहोत. पहिला पार्ट जो आहे तो मॅट्रायसिस आणि सेकंड पार्ट जो आहे तो आहे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस दिस टॉपिक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आणि याच्यामध्ये आपल्याला वन बाय वन सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. डोंट वरी, तुम्हाला काहीही बॅकग्राऊंड नसेल, काहीही माहित नसेल तरी काही काळजी करण्याचं कारण नाही. मी अगदी फ्रॉम द स्क्रॅच शिकवणार आहे. आता त्याच्यामध्ये काही ज्या मेन कॉन्सेप्ट इथे दिसत आहेत त्या कॉन्सेप्ट म्हणजे काय नक्की ते आपल्याला आता बघायचं. त्याच्यात पहिली गोष्ट आहे, तुमच्याकडे पहिला पॉइंट येतो तो म्हणजे लिनियर इक्वेशन. आणि आपण लिनियर इक्वेशन्स कधी शिकतो हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. लिनियर इक्वेशन जे आहे आपण हायस्कूल लेवलला स्टार्ट करत असतो, बरोबर. लिनियर इक्वेशन 8th स्टँडर्डला वगैरे करतो आपण पहिल्यांदा किंवा त्याच्या अगोदर सुद्धा. तर लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, तर असं इक्वेशन बघा, असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची जी काही पॉवर आहे, व्हेरिएबलची पॉवर ही नेहमी 1 असते. किती? 1. एक्झाम्पल देतो. समजा तुमच्याकडे 2x इज इक्वल टू 5 असं जेव्हा असेल तेव्हा काय लक्षात आलं तुमच्या की x हा व्हेरिएबल आहे, 2 हा कोएफिशियंट आहे, 2 आणि 5 दोघं कॉन्स्टंट आहेत. मग ह्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल जर x असेल तर त्याची पॉवर किती दिसते? 1 दिसते, बरोबर. याची पॉवर 1. मिस्टर इंडिया जो होता है लेकिन दिखता नाही. सो x⁻⁴ आहे. सो हे झालं तुमचं लिनियर इक्वेशन. ओके. त्याच्याच ऐवजी एखाद्याने लिहिलं x² इज इक्वल टू 4 असं जर लिहिलं तर याला मात्र आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण इथे तुमच्या x ची पॉवर म्हणजे व्हेरिएबलची पॉवर 1 नाही, ती 2 आहे. म्हणून याला लिनियर इक्वेशन म्हणायचं नाही. हे झालं तुमच्याकडे सिंगल व्हेरिएबल जेव्हा असेल तेव्हा. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन आहे. पण हे लिनियर इक्वेशन इन हाऊ मेनी व्हेरिएबल्स? तर लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. त्याच्याच ऐवजी एखाद्याने लिहिलं 2x + 3y इज इक्वल टू 5. आता ह्या ठिकाणी बघा दोन व्हेरिएबल्स आलेत, म्हणजे मल्टी व्हेरिएबल फंक्शन आलं आणि त्याच्यामध्ये x आणि y असे दोन व्हेरिएबल दिसतात आणि त्यांच्या दोघांच्याही पॉवर किती आहेत? 1 आहेत. म्हणून याला बोलायचं लिनियर इक्वेशन. पण आता याला काय बोलणार? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लक्षात येतंय तुमच्या? आता मला वाटतं हळूहळू समजतंय आपल्याला. त्याच्यानंतर समजा एखाद्याने असं लिहिलं 3x + 2y + 4z इज इक्वल टू 8 असं जेव्हा लिहाल तेव्हा तुमच्या काय लक्षात आले? x y z ह्या सगळ्यांचे जे काही पॉवर आहेत, x y z ह्या व्हेरिएबलच्या पॉवर त्या 1 आहेत. म्हणून याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. इथे 1 व्हेरिएबल मध्ये, 2 व्हेरिएबल आणि 3 व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. तर आता तुम्हाला एवढं सफिशियंट आहे माहित असणं. हे बाकी याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो, क्यूब असेल तर क्यूबिक म्हणतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या. पण आता आपण फक्त अशा प्रकारच्या इक्वेशनचा विचार करतोय. म्हणजेच लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलेलं आहे. ठीक आहे. लिनियर इक्वेशन अगदी क्लिअर झालंय. मग आता पुढचा पॉइंट आहे सिस्टीम म्हणजे काय. सेकंड पॉइंट, आपण सिस्टीम नक्की कशाला म्हणायचं? सो सेकंड पॉइंट, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. आणि एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा अजून, की जेव्हा आपण लिनियर इक्वेशन असं म्हणतो तेव्हा नेसेसरीली अशा प्रकारच्या इक्वेशन बद्दल बोलत असतो. आणि अशा प्रकारच्या इक्वेशन्सनाच आपण अल्जेब्रिक इक्वेशन असं म्हणतो. ज्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे व्हेरिएबल आणि कॅल्क्युलेशन्स असतात, त्याला आपण अल्जेब्रिक म्हणतो. म्हणून याला आपण लिनियर इक्वेशन किंवा लिनियर अल्जेब्रिक इक्वेशन असंही म्हणणार आहोत. मग आता सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये आपण अशा अर्थाने घेतो की दोन किंवा दोघांपेक्षा जास्त गोष्टी जेव्हा एकत्र येतात किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी समहाऊ रिलेशन असतं तेव्हा त्याला सिस्टीम असं म्हणतो. लाईक युअर फॅमिली. तुमची फॅमिली ही एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये बाकीचे लोक आहेत, तुम्ही आहात आणि तुमच्यामध्ये काहीतरी रिलेशन एस्टॅब्लिश्ड आहे म्हणून तुम्ही इतर एकत्र आहात. किंवा तुम्ही कॉलेजचं एक्झाम्पल घ्या. कॉलेज इज अ सिस्टम इटसेल्फ. कारण त्याच्यामध्ये कॉलेज आहे, टीचर आहेत, प्रिन्सिपल आहे, लायब्ररी आहे, लॅब आहे आणि हे सगळ्या एक्झाम आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हणून त्याला आपण सिस्टीम असं म्हणत असतो. मग आता इथे यांना सिस्टीम का म्हणायचंय किंवा कधी आपण लिनियर इक्वेशन्सना सिस्टीम म्हणणार? पहिला मुद्दा लक्षात आला की इथे एकच इक्वेशन लिहून चालेल का? नाही. एक इक्वेशन लिहिले तर त्याला सिस्टीम बोलता येणार नाही, तो एकटा असेल, बरोबर. पण जर आपण दोन किंवा दोघांपेक्षा जास्त इक्वेशन्स एकत्र लिहिली तर त्याला आपण सिस्टीम असं म्हणणार. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आता बघा इथं तुमच्याकडे 2x + 3y इज इक्वल टू 5 असेल आणि x + 4y समजा
3x + 4y = 7 असेल. असे दोन इक्वेशन्स मी तुमच्याकडे लिहिली, बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर यांना सिस्टीम म्हणायचं का? हो, यांना सिस्टीम म्हणायचं, कारण ह्या दोन इक्वेशन्स मध्ये किती व्हेरिएबल आहेत? दोनच व्हेरिएबल आहेत. इक्वेशनचा काउंट 2 आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. कुठल्या प्रकारचं रिलेशन? तर यांचं सोल्युशन जे असतं ना, सोल्युशन इथे ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही x y च्या ज्या व्हॅल्यूज पुट करणार त्याच व्हॅल्यूज तुमचं हे इक्वेशन सुद्धा सॅटिस्फाय करणार. किंवा ह्या इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं आणि ह्या इक्वेशन मध्ये काही व्हॅल्यूज पुट केल्या, x आणि y च्या तुम्हाला सोल्युशन मिळालं, ते सोल्युशन ह्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर त्याचं सुद्धा काय होणार? तुम्हाला सॅटिस्फॅक्शन झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीने आपण याला सिस्टीम म्हणणार. कारण आता तुम्ही एक्झाम्पल घ्या, x = 1 आणि y = 1 असं घेतलं. मी थोडंसं सिलेक्टेडच क्वेश्चन घेतलाय म्हणजे कॅल्क्युलेशन करून मनातल्या मनात. तर इथे तुम्ही 1 ठेवला तर 2 + 3 5 येतो आणि इथे बघा 3 + 4 काय येतं? 7 येतं. म्हणून तुमच्याकडे x = 1 आणि y = 1 हे काय झालं? सोल्युशन झालं. कोणाचं? ह्या सिस्टीमचं. मग याला आपण सिस्टीम असं म्हणत असतो. लक्षात आलंय तुमच्या? हा. आता हे फक्त दोन व्हेरिएबल मध्ये, जेव्हा तुमच्याकडे दोघांपेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतील तेव्हा काय लिहिणार तुम्ही? समजा तुमच्याकडे असं असेल, आता मी थोडंसं जनरलाइज करून लिहितो. समजा a1x + b1y + c1z = d1, a2x + b2y + c2z = d2 आणि त्याच्यानंतर a3x + b3y + c3z = d3. किंवा अजूनही इक्वेशन असू शकतात, डू रिमेंबर. पण याला एकत्रितरित्या आपण काय म्हणणार आहोत? सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन हाऊ मेनी व्हेरिएबल्स? इन 3 व्हेरिएबल्स. तर ही सगळी गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामध्ये काय वेगळे पण असतं ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले. आणि महत्त्वाचं म्हणजे सोल्युशनच्या बाबतीत हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की तो तुम्ही यू मस्ट डू रिमेंबर की एका इक्वेशन मध्ये जे काही सोल्युशन तुम्हाला मिळेल किंवा एका इक्वेशन मधल्या ज्या काही एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यूज राहिलेल्या इक्वेशनचं काय करतात? कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणून याला आपण सिस्टीम असं म्हणत असतो. ओके. नेक्स्ट कॉन्सेप्ट जे आहे किंवा नेक्स्ट पार्ट जो आहे याच्यामधला तो आहे टाइप्स ऑफ इक्वेशन्स. ओके. किंवा टाइप्स ऑफ सिस्टीम असं म्हणूयात आपण त्याला. काय बघायचंय आपल्याला? टाइप्स. तुमच्याकडे जे काही टाइप्स ऑफ इक्वेशन म्हणा किंवा टाइप्स ऑफ सिस्टीम म्हणा. ओके. टाइप्स ऑफ इक्वेशन, मग ते दोन टाइप्स मध्ये आपण त्याला डिवाइड करतो. तर लक्षात घ्या, फर्स्ट टाइप जो आहे, फर्स्ट टाइप म्हणजे हे कशावरनं डिवायडेशन होतं किंवा कशावरनं आपण हे असे दोन टाइप्स करतोय तुम्हाला पहिलं एक्सप्लेन करतो. तुम्ही आता जी इक्वेशन शिकलात ना, आता जी इक्वेशन शिकलात म्हणजे तुमच्याकडे आता समजा असं इक्वेशन 3x + 2y = 5 होतं सपोज, आणि तुमच्याकडे आता आहे सपोज 5x + 6y = 11 अशी एक इक्वेशन आहे. याच्याऐवजी तुमच्या ही एक सिस्टीम झाली. ओके फाईन, ही एक सिस्टीम आहे. अजून एक सिस्टीम लिहितो. ओके, ह्या दोन सिस्टीम लिहिल्या तुमच्या समोर आहेत, दोन सिस्टीम. मग यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे लगेच हायलाइट झाले, तुमच्या लगेच लक्षात पण आलं. सर इक्वेशन्स आहेत, सिस्टीम आहे, आम्हाला कळालं व्हेरिएबल पण सेम आहेत, पण इथे तुमचा जो राईट हँड साइड दिसतोय ना, हा जो राईट हँड साइडचा पार्ट आहे तो काहीतरी कॉन्स्टंट्स आहेत तुमच्याकडे. काहीतरी काय दिसत आहेत? कॉन्स्टंट्स. यांनाच आपण म्हणतो कॉन्स्टंट्स ऑन RHS. काय म्हणतो यांना? कॉन्स्टंट्स ऑन RHS. पण इथे जर पाहिलं तर तुमच्याकडे नेमली फक्त एकच दिसतोय, कोण? 0. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये राईट हँड साइड ही पूर्णपणे 0 असते, म्हणजे सगळे काय असतात? सेम असतात. शब्द परत एकदा सांगतो, सेम असतात, सेम. आणि इकडे मात्र सेम नसतात. मग तुम्हाला माहितीये जे एकसारखं असतं, सेम असतं, त्याला आपण एक शब्द वापरतो मॅथ्स मध्ये, होमोजिनियस. काय म्हणतो त्याला? होमोजिनियस. मग करेक्ट लक्षात आले तुमच्या? ह्या टाइपची जर सिस्टीम घेतली तर त्या सिस्टीमला आपण म्हणणार आहोत होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन किंवा सिस्टीम ऑफ होमोजिनियस लिनियर इक्वेशन. ओके, सो हे झाले तुमचे होमोजिनियस इक्वेशन्स. आणि इकडे जर पाहिलं तर याला मात्र आपण शब्द वापरणार आहोत नॉन होमोजिनियस. काय शब्द वापरणार आहोत? नॉन होमोजिनियस. मला वाटतं ह्या दोन गोष्टी तुमच्या आता चांगल्या लक्षात आलेल्या असतील. लक्षात ठेवा, होमोजिनियस म्हणजे एकसारखं, एक जिन्सी ज्याला म्हणतो आपण, युनिफॉर्म. ओके, मग इथे जर पाहिलं राईट हँड साइडचे कॉन्स्टंट्स काय असतात? सगळे 0. जेव्हा सगळे 0 तेव्हा त्याला म्हणायचं होमोजिनियस. आणि इकडे तुम्हाला एक जरी नॉन 0 आला, एखाद्याने इथे समजा 11च्या ऐवजी असं 0 लिहिलेलं असतं आणि पण एक जरी नॉन 0 आला तरी ह्या सिस्टीमला काय म्हणायचं? नॉन होमोजिनियस असं म्हणायचं, आणि याला म्हणायचं होमोजिनियस. हा त्यांच्यामधला महत्त्वाचा डिफरन्स आहे. आणि हो, तुम्ही म्हणाल मग याच्यावरनं काय तुमचे पुढे कॅल्क्युलेशन्स बदलतात का? हो, आपण वेगळ्या टाईपमध्ये हे इकडं वेगळं शिकणार आहोत
आणि हे पण वेगळं शिकणार आहोत. कशा पद्धतीने आपण हे इक्वेशन्स करणार आहोत तुम्हाला सांगेल मी नंतर. याच्यानंतरचा महत्वाचा पार्ट आहे मॅट्रिक्स फॉर्म, जो आपल्याला जमणं फार गरजेचं आहे. मॅट्रिक्स फॉर्म. आता मॅट्रिक्स फॉर्म कोणाचा, असा पहिला प्रश्न. मॅट्रिक्स फॉर्म दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचा. तुम्हाला काही लिनियर इक्वेशन्स दिलेली असेल, सिस्टीम दिलेली असेल, त्याचा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, त्याच्या कन्व्हर्जन करता आलं पाहिजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. म्हणजेच काय, दिलेलं इक्वेशन ची सिस्टीम आहे ती आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहायची. कशी ते तुम्हाला इथं एका एक्झाम्पलच्या साहाय्याने सांगण्याचा मी प्रयत्न करतो. समजा तुमच्याकडे एक सिस्टीम आहे, आपण 3x3 बद्दल बोलूयात, म्हणजे 3 व्हेरिएबल्स आणि 3 इक्वेशन्स असं बोलूयात. a1x प्लस b1y लक्षात ठेवा, a1 b1 c1 d1 आणि a2 b2 c2 हे जे आहेत सगळे लोक, हे सगळे कॉन्स्टंट, त्यांना कोएफिशियंट असं पण म्हणतो आपण. सो c2z इज इक्वल टू d2 a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. ओके, ही काय आहे, बी अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. फाईन. आणि मग याचा मॅट्रिक्स फॉर्म कसा लिहायचा आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. अगदी सोपं आहे. एकदा हे समजलं की तुम्ही जिंकलं बऱ्यापैकी, कारण इथून पुढच्या दोनही युनिटमध्ये तुम्हाला हेच सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट करावं लागतंय, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. मग आता याचं मॅट्रिक्स फॉर्म कसं लिहिणार आपण बघा. पहिलं काम करायचं, इथे एक मॅट्रिक्स लिहायची, पण ही मॅट्रिक्स कोणाची असणार आहे, ही जी मॅट्रिक्स आहे ही कशाची असणार आहे, कोएफिशियंटची असणार आहे. तुमच्या इक्वेशन मध्ये, ह्या सिस्टीम मध्ये जे काही कोएफिशियंट आहे त्यांना पहिलं एका ह्या मॅट्रिक्स मध्ये टाकायचं. मग बघा कोण कोण कोएफिशियंट आहे, a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 एवढे. हा कॉन्स्टंट आहे आणि यांना कोएफिशियंट म्हणतो, जो व्हेरिएबलला मल्टिप्लाय म्हणून आलेला असतो. मग इथं काय येणार सांगा आता, a1 नंतर आहेत त्या सिक्वेन्सने लिहायचंय b1 आणि c1, त्याच्यानंतर a2 b2 c2 आणि a3 b3 c3. एवढं झाल्याच्या नंतर याला एका मॅट्रिक्सने, रादर कॉलम मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करायचंय. आणि ही कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच तुमच्याकडे असणारे व्हेरिएबल्स. तुमच्या सिस्टीम मध्ये कोण कोण व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स कोण कोण दिसते सांगा. एक्स आहे बरोबर, वाय आहे आणि झेड पण आहे. सो ही दुसरी मॅट्रिक्स, ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे, विसरू नका. हे दोन मॅट्रिक्सचं काय आहे, मल्टिप्लिकेशन. आणि इज इक्वल टू सगळ्यांना कळलेलं आहे की इथं मी काय लिहिणार असेल. आणि कॉलमच मॅट्रिक्स दाखवली म्हणजे काय लिहिणार, ऑब्व्हियसली करेक्ट ओळखलं तुम्ही, राईट हँड साइडचे जे कॉन्स्टंट्स आहेत त्यांची मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजे इथे काय असणार, d1 d2 आणि d3. ओके, सो याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण कोएफिशियंट मॅट्रिक्स, याला म्हणतो मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स किंवा व्हेरिएबल मॅट्रिक्स, आणि इकडे याला म्हणतो आपण मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स ऑन RHS. फाईन. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मग यांना काहीतरी नावं द्यायचीत का, हो, यांना एकदम सिस्टमॅटिक नावं द्यायचीत. ही जी मॅट्रिक्स आहे त्याला आपण ए असं म्हणणार. ही मॅट्रिक्स कोणाची आहे, अननोन्स. इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स म्हटले किंवा मॅट्रिक्स ऑफ अननोन असंही म्हणतो त्याला आपण. अननोन म्हणजेच व्हेरिएबल, जे माहित नाही, ज्याची व्हॅल्यू आपल्याला. सो याला आपण म्हणणार आहोत एक्स. काय म्हणायचंय त्याला, आपल्या ह्या मॅट्रिक्सला एक्स म्हणायचे. आणि ही मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट ऑन RHS, याला मी बी असं म्हणणार. काय म्हणणार याला मी, बी. मला वाटतं सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत आहेत. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी सिस्टीम दिलेली असेल तेव्हा पहिली स्टेप काय असणार, दिलेली सिस्टीम कशामध्ये कन्वर्ट करणं, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं. कशामध्ये कन्वर्ट करणं, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. आणि एकदा का हे आपल्याला कन्वर्ट करता आलं की बाकीच्या गोष्टी सोप्या होणार आहेत. आणि हे खूप इझी आहे, लक्षात ठेवा. काही नाही लिहिता आलं, एवढं लिहिलं तरी तुम्हाला हाफ मार्क म्हणजेच 1 मार्क मिळून जाईल. मग ही मॅट्रिक्स जी आहे, ही मॅट्रिक्स पुढे कशी सॉल्व्ह करणार, त्याच्यासाठी पुढची कन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट मी तर लिहितो, त्यालाच आपण म्हणतो ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट जे आहेत एकमेकावर डिपेंड आहेत, लक्षात घ्या. सो तुम्ही इथपर्यंत आलाय, तुम्हाला इथं मॅट्रिक्स फॉर्म पण मिळाला. मग याच्यावरनं ऑगमेंटेड मॅट्रिक्स कशी लिहायची, म्हणजे जेव्हा कॅल्क्युलेशन करायचे ना तेव्हा तुम्ही हा एक्स जे मॅट्रिक्स दिसतोय हा घेणार नाही. मग त्याच्याऐवजी तुम्ही ऑगमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर करणार. लिहिण्याची स्टाईल समजून घ्या. ए लिहायचंय पहिल्यांदा,
एक मॅट्रिक्स घ्यायची, त्याच्यात ए लिहायचा म्हणजे एचे सगळे एलिमेंट्स लिहायचे आणि इथे असा बार लिहायचा आहे. बार आहे हा बार. बार म्हणजे तो वाला बार नाही जो तुमच्या डोक्यात आहे. ओके, सो इथे असं लिहायचं. याला म्हणायचं ऑगमेंटेड मॅट्रिक्स. काय ऑगमेंटेड मॅट्रिक्स? ए बी असं रीड करतो आपण. ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी. लक्षात आलंय? इथे तुम्ही असं बार लिहा किंवा डॉट 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 अशी एक लाईन ड्रॉ करा किंवा काहीही नाही लिहिलं तरी चालेल. त्याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स असंच म्हणायचं आहे. मग इथून पुढे लक्षात ठेवा, आपला सगळा युनिट जो आहे हा युनिट नंबर 5 इज टोटली बेस्ड ऑन धिस मॅट्रिक्स. तुम्हाला ऑगमेंटेड मॅट्रिक्स वरनच सगळं कॅल्क्युलेशन करायचं, त्याच्यावरच काही कंक्लुजन सुद्धा काढायचे. चला आता बघूयात आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या संदर्भात आपल्याला काय काय पुढे शिकायचंय. ठीक आहे, आता आपल्याला आपलं पर्पज क्लिअर आहे. आपल्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन शिकायचे. कशासाठी? फक्त ओळख करून घेण्यासाठी नाही, आपल्याला तेच शिकायचे, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. मग जर आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्या स्टेपमध्ये आपण दिलेले इक्वेशन जे आहे कशामध्ये कन्वर्ट करणार? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. आणि मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर त्याचं पुढे जाऊन काय घेणार आपण? असं लिहिणार आणि त्याच्यानंतर काय लिहिणार? त्याची ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहिणार. आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहिल्याच्या नंतर ही जी तुमची ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता बघा, मी एकदम सिस्टमॅटिक वेने चाललोय. ऑगमेंटेड मॅट्रिक्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला याचं बरोबर ऑगमेंटेड मॅट्रिक्स घेतली आहे कशासाठी? सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. मग हे सोल्युशन कसं फाइंड आउट करणार? त्याच्यासाठी तुम्हाला वापरायचे आहेत रो इक्वेलॉन फॉर्म किंवा तुम्हाला वापरायचे रो ट्रान्सफॉर्मेशन्स. लक्षात ठेवा. आणि टार्गेट काय आहे? आपल्याला ही मॅट्रिक्स कशामध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे? ही कन्वर्ट करता आली पाहिजे रो इक्वेलॉन फॉर्म मध्ये बाय युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन्स. जर रो इक्वेलॉन फॉर्म म्हणतोय तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स अलाउड नाहीत, एवढं लक्षात ठेवा. मग रो इक्वेलॉन फॉर्म आहे आणि जर ही मॅट्रिक्स तुम्हाला रो इक्वेलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आली तर त्याच्यावरनं तुम्हाला सोल्युशन बद्दल काही प्रेडिक्शन करता येतात. काय करता येतात? सोल्युशन बद्दल काही प्रेडिक्शन करता येतात. परत एकदा सांगतो, मॅट्रिक्स फॉर्म तुम्हाला दिलेली सिस्टीम असणारे लिनियर इक्वेशनची ती कन्वर्ट करायची आहे. कशासाठी? तर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. हे आलंय. त्याच्यानंतर याच्यावरनं ऑगमेंटेड मॅट्रिक्स घेतली, ती मॅट्रिक्स कशामध्ये कन्वर्ट करायची? रो इक्वेलॉन फॉर्म मध्ये. आणि आता तुम्हाला त्याच्या सोल्युशन बद्दल काही कंक्लुजन सांगता येणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे रो इक्वेलॉन फॉर्म आपण लास्ट लेक्चरला केला. त्याच्यामध्ये काय शेवटी अल्टिमेटली काय केलं आपण? रँक सांगितली, बरोबर. मग इथं सुद्धा तुम्हाला रँकच सांगायची आणि रँक वरनं तुम्हाला कळेल की दिलेल्या सिस्टीमला सोल्युशन आहे की नाही. परत रिपीट करतो, रँक वरनं कळणार आहे दिलेल्या सिस्टीमला सोल्युशन एक्झिस्ट होतं की नाही, बरोबर. मग पहिला टप्पा इथे लक्षात घ्या की ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे पूर्ण, समजा हे बार कळत नसेल तर लक्षात ठेवा ही एकच मॅट्रिक्स आहे, एवढं विसरायचं नाही. एकच मॅट्रिक्स आहे, लिहिण्याची स्टाईल तशी आहे. कारण त्याच्यात ए ह्या मॅट्रिक्स आणि बी ह्या दोघांना क्लब केलेलं असतं, ह्या दोन मॅट्रिक्सना एकत्र क्लब केलेलं असतं. ओके, म्हणून तसं लिहितो आपण. याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणायचं. एकच मॅट्रिक्स असतं, सिंगल. आता मला पहिला प्रश्न पडला, याच्यावरनं रँकला आपण कॅल्क्युलेट केलं पण त्याच्यावरनं आपण कसं कंक्लुजन करणार की सोल्युशन आहे की नाही वगैरे, त्याला काय म्हणायचं? पहिला मुद्दा, जेव्हा तुम्ही एकत्र सॉल्व्ह करणार आहात, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही असं सॉल्व्ह करणार एकत्र. समजा हे तुमच्याकडे आहे A1 आणि इथे मध्ये एक बार टाकायचा आणि कोण लिहिणार आपण? मॅट्रिक्स B लिहिणार, विच इज मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स ऑन RHS. ही अशी मॅट्रिक्स तुम्ही घेतली ऑगमेंटेड, हिला कन्वर्ट करत गेलात. लक्षात ठेवा, कन्वर्ट करत गेलात तर तुम्हाला एकाच वेळी एवढी जी मॅट्रिक्स आहे ना, एवढा भाग जो दिसतोय 3x3 ची, ही मॅट्रिक्स A आहे हे विसरायचं नाही. ही मॅट्रिक्स A आहे. मग तुम्ही जेव्हा रिड्यूस करत जाता तेव्हा तुम्हाला याची रँक सांगता येणार आहे की नाही? याचं समजा कॅल्क्युलेशन एकत्रच करायचं पण याची रँक सांगता येते. म्हणजे तुम्हाला एवढा पार्ट जो आहे तेवढ्या पार्टवरनं काय करणार? A ह्या मॅट्रिक्सची रँक करणार. आणि ओव्हरऑल एवढं जे काय ऑपरेशन इथं कराल, तुम्हाला माहिती आहे जे काय ऑपरेशन इथं कराल ते इकडे पण करावं लागतंय, आपल्याला माहिती आहे. मग तुमच्या ओव्हरऑल ऑगमेंटेड मॅट्रिक्सची सुद्धा रँक कळणार आहे आपल्याला. ओव्हरऑल मॅट्रिक्सची सुद्धा रँक कळणार आहे. मग ह्या तुमच्या मॅट्रिक्स A ची रँक आणि पूर्ण ऑगमेंटेड मॅट्रिक्स A ची रँक जर सेम आली, नीट ऐकलं, जर सेम आली, कोणाची रँक? ह्या A एवढ्या मॅट्रिक्सची रँक आणि पूर्ण ऑगमेंटेड मॅट्रिक्सची रँक, तर त्याचा अर्थ तुमची सिस्टीम जी आहे तिला सोल्युशन एक्झिस्ट होतं. आणि ज्या सिस्टीमला सोल्युशन एक्झिस्ट होतं त्याच्यासाठी आपल्याकडे एक वर्ड आहे, त्याला म्हणतो आपण कन्सिस्टंट सिस्टीम. काय म्हणतो आपण त्याला? कन्सिस्टंट सिस्टीम. ओके, कन्सिस्टंट असणे म्हणजे काय? सोल्युशन एक्झिस्ट असणे. आणि जर
बरं हे कधी होतं तुम्हाला आता सांगितलं, सांगा कधी होतं हे? जेव्हा तुमच्याकडे ए ह्या मॅट्रिक्सची रँक आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स AB ची रँक, ह्या दोन रँक काय असतात? इक्वल असतात. तेव्हा तुमच्या सिस्टीमला सोल्युशन एक्झिस्ट असणार, म्हणजेच तुमची सिस्टीम काय असणार? कन्सिस्टंट असणार. मग याच्या उलट काय असेल? बरोबर, तुम्ही जो गेज केलाय तो करेक्ट आहे. रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ AB, आय मीन ऑगमेंटेड मॅट्रिक्स AB, असं पण लिहू शकता बरं का, राऊंड ब्रॅकेट. त्यावेळी असं जेव्हा असेल, जेव्हा रँक इक्वल नसतील, तेव्हा त्या केसला आपण काय म्हणतो? इनकन्सिस्टंट सिस्टीम. काय म्हणायचं त्याला? इनकन्सिस्टंट सिस्टीम. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सो तुम्हाला कळलं कन्सिस्टंट सिस्टीम म्हणजे काय? आणि इनकन्सिस्टंट सिस्टीम म्हणजे काय? या दोनही गोष्टी आता तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या आहेत अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर, मी सगळं रिपीट करणार आहे. लक्षात ठेवा, ह्याच लेक्चरला मला जोर देऊन सांगायचं, कारण पुढे फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पण जेव्हा हे कन्सेप्ट सगळं लॉजिकली क्लिअर असेल, तेव्हाच तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काहीतरी करता येणार. नुसतं कॅल्क्युलेशन करून जमणार नाही. कन्क्लुजन महत्वाचे. मग आता तुम्हाला कळालं कन्सिस्टंट आहे, पण त्याच्याही पुढे सोल्युशन मिळतं एवढं कळालं, पण त्या सोल्युशनचं नेचर कसं आहे हे आपल्याला अजूनही सांगता आलेलं नाही. मग त्या नेचरसाठी आपल्याला अजून थोड्या काही टेस्ट कराव्या लागतात, ते तुम्हाला आता मी सांगणार. आता कन्सिस्टंट सिस्टीम मध्ये कुठले कुठले तुमचे कन्क्लुजन्स आहेत तेच सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट ते म्हणजे तुम्ही इथे जी रँक फाइंड आउट करता ना, तर त्या रँकला आपण काय म्हणणार आहोत? आर असं म्हणणार आहोत. काय म्हणणार? आर असं म्हणायचं. ओके, रँकला काय म्हणायचं? आर. तुम्ही म्हणाल कोणाची रँक? ए ची का ऑगमेंटेड मॅट्रिक्स AB ची? अरे इथे इक्वलच आहे ना. ओके, सो जी रँक मिळेल एकच डिजिट असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार? आर असं म्हणणार इथून पुढे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की जे काय तुमच्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल्स असणार आहेत, नंबर ऑफ व्हेरिएबल्स, लक्षात ठेवा, नंबर ऑफ व्हेरिएबल्स, त्याला आपण n असं म्हणणार आहे. तो जो काउंट असणार आहे त्याला n असं म्हणणार आहे. आता ह्या केसमध्ये मी किती व्हेरिएबल घेतलेत? 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत. तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन येऊ शकतात, कदाचित 4 व्हेरिएबल असतील किंवा काय व्हॉटएव्हर. सो नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजेच काय म्हणायचंय? n म्हणायचंय. मग तुम्ही इथे रँक फाइंड आउट केली, त्याच्यावरनं तुम्हाला ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये सांगेल मी की रँक फाइंड आउट केल्याच्या नंतर पुढे त्याचं परत एकदा इक्वेशन मध्ये कन्व्हर्जन करायचं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी. पण आता तुम्ही इथं लक्षात घ्या, कन्सिस्टंट सिस्टीम आहे हे कळाल्याच्या नंतर तुम्ही काय चेक करणार आहात मित्रांनो? तुम्ही चेक करणार आहात रँकचा आकडा काय आणि तुमच्याकडे असणाऱ्या व्हेरिएबलचा आकडा काय. मग त्याच्यावरनं परत तुमच्याकडे असणाऱ्या सोल्युशनचे दोन टाइप्स पडतात. पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे रँक जी आहे, ही रँक आणि तुमच्याकडे व्हेरिएबलचा काउंट जी आलेली आहे ती रँक आणि तुमच्या व्हेरिएबलचा काउंट जर इक्वल असेल, म्हणजे आर इज इक्वल टू n असेल. नीट ऐकलं? जेव्हा तुमच्याकडची रँक ही शोधलेली रँक आणि तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेम मधल्या व्हेरिएबलची संख्या ही जेव्हा इक्वल असेल, तेव्हा त्या केसला किंवा त्या कंडिशनला आपण म्हणत असतो, त्याला म्हणत असतो आपण युनिक सोल्युशन. काय म्हणत असतो त्याला? त्या केसला युनिक सोल्युशन. पुन्हा युनिक सोल्युशन म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. युनिक सोल्युशन म्हणजे काय? वन अँड ओनली, सिंगल पीस तुमच्या भाषेमध्ये, बरोबर. युनिक सोल्युशन म्हणजे फक्त एकच सोल्युशन, एकच. तुम्ही कसे आहात? तुम्ही सिंगल पीस आहात की नाही? तुम्ही तुमच्यासारखे तुम्हीच, बरोबर ना? मग तुम्ही युनिक आहात. मग त्याप्रमाणे हे सोल्युशन काय असणार आहे ह्या केसमध्ये? युनिक असणार आहे. म्हणजे एकच सोल्युशन मिळणार आहे. एक्स वाय झेड जे असेल व्हॉटएव्हर, त्यांची एकच व्हॅल्यू मिळणार, रिपीट व्हॅल्यू मिळणार नाही किंवा वेगवेगळे व्हॅल्यू मिळणं शक्य नाही. तर याला बोलायचं युनिक सोल्युशन. आता हे झालं आर इज इक्वल टू n. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर ही आर ची जी व्हॅल्यू आहे, रँक जी आहे तुमची, रँकची जो काही नंबर आहे, तो नंबर जर तुमच्या व्हेरिएबलच्या नंबरपेक्षा लहान आला, काय म्हटलं मी? जर रँक जी आहे ती तुमच्या व्हेरिएबलचा काउंट जो आहे त्याच्यापेक्षा लहान असेल, लेस दॅन असेल, तर त्या केसला आपण म्हणत असतो इनफायनाईट मिनी सोल्युशन. काय म्हणतो त्याला आपण? इनफायनाईट सोल्युशन्स किंवा इनफायनाईट मिनी सोल्युशन्स. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत. आता फक्त मी तुम्हाला काय केलंय, तुम्हाला एक आयडिया दिली आहे, एक लॉजिकली एक अल्गोरिदम सांगितलाय की ज्याच्यावरनं तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल.
ओके. सो आता इथे बघा परत एकदा रिवाइज करणार आहे. ऑगमेंटेड मॅट्रिक्स जेव्हा एबी तुमच्याकडे असते तेव्हा तुम्ही काय करता, त्याला कन्व्हर्ट करता. कशामध्ये कन्व्हर्ट करणार, रो इकॉलॉन फॉर्म मध्ये. आणि रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्याच्या नंतर मग तुमच्याकडे जी काय फायनल रिड्युस्ड मॅट्रिक्स येईल रो इकॉलॉन फॉर्म मधली, त्याच्या रँक बद्दल डिस्कशन करायचं. रँक कळाली पाहिजे. रँक म्हणजेच काय रे, थोडक्यात रँक म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो रोज. सांगितलंय नंबर ऑफ नॉन झिरो रोज. मग इथे तुमच्या ए ह्या मॅट्रिक्सची रँक आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स एबीची रँक ही जर इक्वल असेल तर सिस्टीमला सोल्युशन एक्झिस्ट असतं, म्हणून त्याला म्हणतो आपण कन्सिस्टंट सिस्टीम. आणि जर रँक वेगवेगळ्या आल्या, ए ची रँक वेगळी आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स एबीची रँक वेगळी, तर त्याला आपण म्हणतो इनकन्सिस्टंट सिस्टीम. काय म्हणतो त्याला, इनकन्सिस्टंट. माहिती आहे आपल्याला, जो रेग्युलर असतो, सातत्यपूर्ण कामगिरी करतो, त्याला आपण काय म्हणतो, कन्सिस्टंट म्हणतो. म्हणजे सोल्युशन एक्झिस्ट असणे. आणि इनकन्सिस्टंट म्हणजे सोल्युशन एक्झिस्ट नसणे. पण कन्सिस्टंट आहे म्हणजे नक्की काय, तर त्याच्यासाठी परत एक अजून ऍडिशनल टेस्ट, की तुम्ही काय विचारात घ्यायचंय, रँकला आर म्हणायचं आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्सला एन म्हणायचं. मग तुमच्याकडे रँक आणि व्हेरिएबल यांचा काउंट जर मॅच झाला, इक्वल आले, तर त्या प्रकारातल्या सोल्युशनला आपण म्हणणार आहोत युनिक सोल्युशन. आणि जर तुमची रँक ही लहान असेल तुमच्या व्हेरिएबलच्या काउंटपेक्षा, तर त्याला म्हणणार आहोत इनफायनाइट सोल्युशन. काय म्हणजे त्याला, इनफायनाइट सोल्युशन. मला वाटतं एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. लक्षात ठेवा, हा अल्गोरिदम महत्वाचा आहे. मी तुम्हाला परत एकदा रिवाइज करणारच आहे, पण तुम्हाला काय करायचंय हे एकदा याच्यात क्लिअर झालं की त्याच्यावरचे प्रॉब्लेम करणं आपल्याला नक्की सोपं जाणार आहे. ठीक आहे. हे एकदा रिवाइज करा, व्यवस्थित हाताखालनं जाऊ द्या, त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम्स करूया. ठीक आहे.